राजकारण क्षेत्रामध्ये गेले आणि मी घरी लक्ष नाही दिलं असं नाहीच झालं, कधीच नाही. आता सुद्धा मी लक्ष देऊनच येते, बाहेर पडते. गृहिणी म्हणलं की तिला दोन्ही बाजू सांभाळत, एक बाहेरचं जग आणि घरातलं जग. घरामध्ये जगताना माझी दोन्ही मुलं खूप सुसंस्कृत आणि खूप चांगली आहेत. मेन म्हणजे पॉईंट तो आहे. आणि माझे पती तर आहेत चांगले, त्यांचा पाठिंबा मला कायम असतो. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे त्याला क्लासला सोडून येतो, आता 10वीला आणि एक 6वीला आहे. त्याच्यामुळं जशी इलेक्शनची जशी माझ्या डोक्यामध्ये जी तयारी आहे तशी माझा मुलगा 10वीला, हे सुद्धा माझ्या दुसऱ्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. पण मुलांसमोर एक चांगली आई, आणि ती सुद्धा आता मला माझी मुलं म्हणतात, आई मम्मी की तू आता तू जा, बिंदास जा, तुला प्रचार करायचा, तुला हे करायचंय. सपोर्ट असतो मुलांचा. आणि त्यांना आवड, आत्ताच्या मुलांना सांगायची गरज नाही, त्यांना आवडतं की ते शाळेमध्ये सुद्धा सांगतात की आमची मम्मी असं असं करते, असं असं. पण त्यांच्याकडनं पण असं पाहिजे की आपली मम्मी सुद्धा आपल्याकडे लक्ष देते, की तो मग वहीतला अभ्यास म्हणा, शाळेतला डबा जरी आईने दिला तरी तो खाल्ला की नाही ही आईची जबाबदारी असते. आणि राजकारण क्षेत्रामध्ये म्हणाल तर मुलांमध्ये तर सकाळी उठल्यानंतर देवपूजा असेल, प्रार्थना असेल. मी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुळशीला पाणी घालणे, मिस्टरांचे म्हणजे पतिदेवांचे पाय वगैरे पडणे. तर तुम्ही म्हणसाल एवढ्या ह्याच्यामध्ये जग कुठं चालले आणि ताई कुठं चालले, पण आपलं जे संस्कार आपल्याला लहानपणापासून रुजले गेलेले त्याला आपण कधी बाजूला करू म्हणजे शकणारच नाही.